मित्रांनो, आता आपण मुंबई सारख्या मोठमोठ्या इमारती असणाऱ्या शहरापासून 1 किलोमीटर दूर जरी असलो तरी आपण बिल्डिंग्स बघून म्हणतो की इथे मुंबई आहे. पण मित्रांनो, ह्या जगात एक असं शहर होतं जे जमिनीवर नसून जमिनीच्या खाली होतं. त्या शहरात 200 कुटुंब व 20,000 पेक्षा जास्त लोक राहत होती. तर मित्रांनो, हे अंडरग्राउंड शहर कोणतं होतं व त्याला बांधण्याचं कारण काय, चला जाणून घेऊ. हे शहर तुर्की देशात असून त्याचं नाव डेरिंक्यू आहे, जे 7व्या किंवा 8व्या शतकात बांधलं असावं असं शास्त्रज्ञांचं मत आहे. हे शहर 200 फूट खाली जमीन खोदून बनवलं गेलं आहे. हे शहर मुख्य म्हणजे ख्रिश्चन धर्मातील लोकांनी लपून राहण्यासाठी बनवलं होतं, कारण तेव्हा मुस्लिम सत्तेकडून ख्रिश्चन लोकांचं मुस्लिम मध्ये धर्मांतरण केलं जात होतं आणि जी लोक धर्मांतरण करायची नाही त्यांना मारलं जात होतं. तेव्हा ख्रिश्चन धर्म वाचवण्यासाठी हे शहर बनवलं, ज्यामध्ये 200 कुटुंब अनेक वर्ष लपून राहिली, ज्यामध्ये लोकांना राहण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या. तर हे शहर 1963 मध्ये एका कोंबड्याच्या साह्याने सापडलं. तर ते शहर एका कोंबड्याने कसे शोधून दिले ते जाणून घ्यायचे असेल तर पार्ट 2 कमेंट करा.